मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. इंग्रजीमध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे ग्रामर. ग्रामरमध्ये टेन्स हे खूप महत्त्वाचा भाग आहे. आज आपण त्या संदर्भात बोलणार आहे. आजचा आपला आहे साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ हा आपण कधी वापरला जातो, त्यामध्ये त्याचे नियम काय, कसे वापरले जातात त्या संदर्भात आपण आज बोलणार आहे. मित्रांनो, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? साधा वर्तमान काळ. इंग्लिशमध्ये साध्या वर्तमान काळाला सिंपल प्रेझेंट टेन्स असं म्हटलं जातं. तर म्हणजे काय एक्झॅक्टली? जेव्हा एखादी क्रिया आपल्या अवतीभोवती किंवा आपल्याकडून नित्यनेमाने चालते, तेव्हा ती क्रिया व्यक्त करण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग करतात. म्हणजे साधा वर्तमान काळ. जेव्हा एखादी क्रिया आपल्या अवतीभोवती किंवा आपल्याकडून नित्यनेमाने चालते, तेव्हा ती क्रिया आपण व्यक्त करतो. त्या क्रियेला आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ म्हणतो. तर मित्रांनो, याचे नियम आपण पाहू आणि काही उदाहरणे पाहू. म्हणजे तुम्हाला साध्या सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कशी वाक्य तयार करायची ते आपण पाहू. त्यापूर्वी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्पोकन इंग्लिश क्लास ऑनलाईन विथ अजित सर. इंग्लिश बोला बेधडक. मित्रांनो, तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील. तुमचा एक लाईक, एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. चला तर व्हिडिओला चालू करू. मित्रांनो, आजचा आपला पहिला नियम सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळातील. जर इंग्रजी वाक्यात सब्जेक्ट नंतर वाक्याच्या दुसऱ्या स्थानी जेव्हा प्रेझेंट टेन्सचे म्हणजे पहिल्या रूपाचे टू चे वर्ब वापरले असते, तेव्हा त्या वाक्याला सिंपल प्रेझेंट टेन्स चे वाक्य असे म्हणतात. नियम नंबर 2. जेव्हा मराठी वाक्याच्या शेवटी वापरलेल्या क्रियापदाच्या शेवटचे अक्षर त च्या बाराखडीत असते, तेव्हा ते मराठी वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग करावा लागतो. बाराखडीचे अक्षर म्हणजे त. जेव्हा वाक्य शब्द येतो तेव्हा तो सिंपल प्रेझेंट टेन्सचा आपण तिथे उपयोग करतो. इंग्रजी वाक्य जेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लिहिलेले असते, तेव्हा वाक्याच्या दुसऱ्या स्थानातील टू च्या वर्ब ला एकतर यस, इयस, आयईएस यापैकी प्रत्यय लावलेला असतो किंवा कोणताही प्रत्यय लावलेला नसतो. नियम नंबर 4. वाक्याच्या सब्जेक्ट म्हणून जर ही, शी, इट यापैकी एखादे प्रोनाउन किंवा सर्वनाम सिंग्युलर नाउन वापरलेले असेल, तर टू च्या वर्बला जरुरीप्रमाणे यस, इयस, आयईएस यापैकी योग्य तो पर्याय लावावा. आपण एक उदाहरण पाहू. फॉर एक्झाम्पल, ते फुल नाजूक दिसते. मित्रांनो, हे बघा, दिसतेच्या शेवटी बाराखडीतील शब्द आलेला आहे ते, त्यामुळे आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग बघणार आहे. ते फुल नाजूक दिसते. द फ्लॉवर लुक्स डेलिकेट. द फ्लॉवर लुक्स डेलिकेट. मित्रांनो, वरील वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचे असून वाक्याचा कर्ता म्हणून आपण फ्लॉवर हे एकवचनी नाम वापरले, त्यामुळे लुक या टू च्या वर्बला यस हा प्रत्यय लावलेला आहे. फ्लॉवर हा एकवचनी नाम वापरलेले, त्यामुळे आपण त्याला यस हा प्रत्यय लावलेला आहे. नियम नंबर 5. वाक्याच्या सब्जेक्ट म्हणून जर आय, वी, यू, दे यापैकी एखादे प्रोनाउन किंवा एखादे प्लुरल नाउन वापरले असेल, तर टू च्या वर्बला कोणताही पर्याय लावू नये. मित्रांनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील. फॉर एक्झाम्पल, आपण एक उदाहरण पाहू. मी सकाळी लवकर उठतो. मी सकाळी लवकर उठतो. आय वेक अप अर्ली इन दी मॉर्निंग. आय वेक अप अर्ली इन दी मॉर्निंग. अर्ली म्हणजे लवकर
वरील वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचे असून वाक्याचा कर्ता म्हणून हे सर्वनाम वापरले आहे. त्यामुळे वेकअप या टूच्या वर्बला कोणताही पर्याय लावलेला नाही. आपण काही उदाहरणे पाहू म्हणजे तुमची शंका निरसन होईल. आपण उदाहरण पाहू. एक्झाम्पल नंबर 1. ते कामाला जाताना स्वतःच्या गाडीने प्रवास करतात. ते कामाला जाताना स्वतःच्या गाडीने प्रवास करतात. दे ट्रॅव्हल टू वर्क बाय देअर ऑन कार. स्वतःच्या जेव्हा असेल तेव्हा आपण ऑन म्हणतो. ट्रॅव्हल म्हणजे जाताना प्रवास वगैरे करत असेल तर. वरील मराठी वाक्यामध्ये करतात हे क्रियापद वापरलेले असून त्याच्या शेवटचे अक्षर त या बाराखड्यातील आहे. त्यामुळे हे वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग करावा लागतो. इंग्रजी वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचे असल्यामुळे दुसऱ्या स्थानी टू ट्रॅव्हल या टूच्या वर्बचे पहिले रूप वापरलेले आहे आपण. तसेच वाक्याचा सब्जेक्ट म्हणून आय हे प्रोनाउन वापरले असल्यामुळे क्रियापदाला कोणतेही पर्याय आपण प्रत्यय लावलेला नाही. मेट्रो ट्रेन दर 15 मिनिटांनी सुटते. द मेट्रो ट्रेन लिव्स एव्हरी 15 मिनिट्स. द मेट्रो ट्रेन लिव्स एव्हरी 15 मिनिट्स. वरील मराठी वाक्यामध्ये सुटते ही क्रियापद वापरलेले असून त्याचे शेवटचे अक्षर त च्या बाराखड्यातील आहे. त्यामुळे हे वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग करावा लागतो. इंग्रजी वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचे असल्यामुळे तुम्हाला दुसऱ्या स्थानी टू लिव्ह या टूच्या वर्बचे पहिले रूप वापरले आहे. तसेच वाक्याच्या सब्जेक्ट म्हणून ट्रेन हे सिंग्युलर नाउन वापरले असल्यामुळे क्रियापदाला एस हा प्रत्यय लावलेला आहे. एक्झाम्पल नंबर 3. मुलं आणि मुली एकाच वर्गात बसतात. मुलं आणि मुली एकाच वर्गात बसतात. बॉयज अँड गर्ल्स सीट इन दी सेम क्लास. बॉयज अँड गर्ल्स सीट इन दी सेम क्लास. मित्रांनो, वरील मराठी वाक्यामध्ये बसतात हे क्रियापद आहे. मित्रांनो, मराठी वाक्यामध्ये बसतात हे क्रियापद असल्यामुळे त्याचे शेवटचे अक्षर त आहे, बाराखड्यातील आहे. त्यामुळे हे वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग करावा लागतो. इंग्रजी वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचे असल्यामुळे दुसऱ्या स्थानी टू सीट या टूच्या वर्बचे पहिले रूप वापरले आहे. तसेच वाक्याच्या सब्जेक्ट म्हणून बॉयज, गर्ल्स हे प्लुरल नाउन्स वापरलेले असल्यामुळे क्रियापदाला कोणताही प्रत्यय लावलेला नाही. एक्झाम्पल नंबर 4. आम्ही रोज सकाळी फिरायला जातो. वी गो फॉर अ वॉक एव्हरी मॉर्निंग. वी गो फॉर अ वॉक एव्हरी मॉर्निंग. मित्रांनो, वरील मराठी वाक्यामध्ये जातो हे क्रियापद वापरलेले असून त्याचे शेवटचे अक्षर त आहे, त च्या बाराखड्यातील आहे. त्यामुळे हे वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग करावा लागतो. इंग्रजी वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचे असल्यामुळे दुसऱ्या स्थानी टू गो च्या टूच्या वर्बचे पहिले रूप वापरले आहे. तसेच वाक्याच्या सब्जेक्ट म्हणून वी हे प्रोनाउन वापरले असल्यामुळे क्रियापदाला कोणताही प्रत्यय लावलेला नाही. मित्रांनो, प्रोनाउन यामध्ये कोणता आहे? वी. आपलं शेवटचं उदाहरण. माझे बाबा दर शनिवारी बाजारात जातात. माय फादर गोज टू दी मार्केट एव्हरी सॅटर्डे. माय फादर गोज टू दी मार्केट एव्हरी सॅटर्डे. मित्रांनो, वरील मराठी वाक्यामध्ये जातात हे क्रियापद वापरलेले असून त्याचे शेवटचे अक्षर त च्या बाराखड्यातील आहे. त्यामुळे हे वाक्य इंग्रजीत रूपांतरित करताना सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग करावा लागतो. इंग्रजी वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचे असल्यामुळे दुसऱ्या स्थानी टू गो या टूच्या वर्बचे पहिले रूप वापरले आहे. तसेच वाक्यात सब्जेक्ट म्हणून फादर हे सिंग्युलर नाउन वापरलेले आहे. असल्यामुळे क्रियापदाला ईएस हा प्रत्यय लावलेला आहे. तर मित्रांनो, कसा आजचा व्हिडिओ वाटला तुम्हाला? जर व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा
आणि लाईक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील.